हाय फ्रेंड, आज आपण फोटोकेमिस्ट्री ह्या टॉपिकमधला जो महत्त्वाचा पुढचा जो पॉईंट आहे तो स्टडी करणार आहे. ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोकेमिस्ट्रीचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रोसेस जे आहेत, इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स, अलाउड ट्रान्झिशन्स अँड फॉरबिडन ट्रान्झिशन्स, हा सगळा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. लाईक की बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फोटोकेमिस्ट्री. ओके, आता हे मेन बेसिक प्रिन्सिपल फोटोकेमिस्ट्रीचं काय की जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत ते एनर्जी ऑब्सर्व करतात इन दी फॉर्म ऑफ लाईट रेडिएशन्स अँड इट कॅन बी एक्सायटेड फ्रॉम ग्राउंड स्टेट टू हायर एनर्जी स्टेट. ओके, दॅट इज इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन हा मेन बेसिक प्रिन्सिपल आहे फोटोकेमिस्ट्रीचं असणारं, की जे आपण ऑलरेडी त्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ते स्टडी केलेलं आहे. त्यानंतरचा पॉईंट आपण जो पाहिलेला आहे तो इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन. ओके, मॉलिक्युलर जे आपण एनर्जी प्रोव्हाइड केलेलं आहे, ग्राउंड स्टेट जो मॉलिक्यूल आहे तो एनर्जी ऑब्सॉर्शन करून तो हायर एनर्जी स्टेटला जातो आहे आणि हायर एनर्जी स्टेटला गेल्यानंतर जे पॉसिबल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स आहेत त्यामध्ये सिंगलेट ट्रान्झिशन अँड ट्रिपलेट ट्रान्झिशन्स. आता ही सिंगलेट कसे आणि ट्रिपलेट कसे हा डिटेल पार्ट आपण ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट जो पाहिला आपण दी अलाउड ट्रान्झिशन अँड फॉरबिडन ट्रान्झिशन्स. ओके, तर अलाउड ट्रान्झिशन आणि फॉरबिडन ट्रान्झिशन जे आहेत तर बेसिकली फोटोकेमिस्ट्रीमध्ये मॉलिक्युलने एनर्जी ऑब्सॉर्शन केल्यानंतर की जे इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होते तर त्या इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्समध्ये देर आर टू पॉसिबल इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स आहेत, जसे की सिंगलेट आणि ट्रिपलेट सेट. जर समजा स्पिन मल्टिप्लिसिटी जर सेम असेल, लाईक सिंगलेट टू सिंगलेट किंवा ट्रिपलेट टू ट्रिपलेट असेल तर त्या ट्रान्झिशनला आपण म्हणतोय अलाउड ट्रान्झिशन्स. आणि जे सेकंड ट्रान्झिशन आहे सिंगलेट टू ट्रिपलेट किंवा ट्रिपलेट टू सिंगलेट जे आहे हे जे ट्रान्झिशन आहे ह्या ट्रान्झिशन्समध्ये स्पिन मल्टिप्लिसिटी जी आहे ती चेंज होते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो फॉरबिडन ट्रान्झिशन. परंतु काही कंडिशन्समध्ये काही स्पेशल कंडिशन्समध्ये की जे फॉरबिडन ट्रान्झिशन्स आहेत ते सुद्धा पॉसिबल आहे. जसे की फॉर एक्झाम्पल जर व्हायब्रेशनल लेवल एनर्जी जर S1 आणि T1ची जर सेम असेल तर अशा कंडिशन्समध्ये सुद्धा जी एनर्जी आहे ते क्रॉस ओव्हर होऊ शकते विथ चेंज इन स्पिन मल्टिप्लिसिटी, म्हणून त्याला आपण म्हणतो फॉरबिडन ट्रान्झिशन ऑल्सो दीज आर दी नॉट इम्पॉसिबल बट दीज आर दी पॉसिबल इन सर्टन कंडिशन्स. ओके, तर हा सगळा डिटेल जो पार्ट आहे तो आपण ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरचा जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे स्टडी करण्याचा जो म्हणजे जॉबलन्स्की डायग्राम्स. ओके, आता ही जी डायग्राम जी आहे ह्याच्यापूर्वी जी आपण तर त्या बेसिक प्रिन्सिपल्समध्ये की जे इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स होते म्हणजे मॉलिक्युल ऑब्सॉर्व एनर्जी इन दी फॉर्म ऑफ लाईट रेडिएशन्स इट गेट एक्सायटेड फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. ओके, दॅट इज इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स होते. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन जे आहे ते डिटेलमध्ये आपल्याला स्कीमॅटिक डायग्रामच्या सहाय्याने आपण जो स्टडी करतो आहे. ओके, ज्या व्हेरियस जे प्रोसेस आहेत वेगवेगळ्या ज्या डिफरंट प्रोसेस जे आहेत इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स किंवा डी एक्सायटेशन जे आहे ते त्या सर्व ज्या प्रोसेस ज्या आहेत त्या आपण ह्या स्कीमॅटिक किंवा एक सिस्टमॅटिक डायग्रामच्या सहाय्याने एक्सप्लेन करतो आहे. म्हणून ही जी डायग्राम आहे ह्या डायग्रामला आपण काय म्हणतो जॉबलन्स्की डायग्राम्स किंवा याला दुसरं जे नेम आहे फेट ऑफ एक्सायटेड मॉलिक्युल्स. जे व्हेरियस इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन आणि डी एक्सायटेशनची ज्या प्रोसेस आहेत फोटोकेमिस्ट्री ज्या असणाऱ्या त्या सगळ्या प्रोसेस आपण ह्या एका स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशनच्या सहाय्याने स्टडी करतो. वेगवेगळ्या ज्या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी डिफरन्शिएट करण्यासाठी वेगवेगळे सिम्बॉल्स इथे यूज केले, जसे की ABCDEFPRS वेगवेगळे हे सिम्बॉल्स यूज केलेले आहेत की ज्या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस आपल्याला एक्सप्लेन करण्यात डिफरंट प्रोसेस ज्या आहेत त्या डिफरंट प्रोसेस समजण्यासाठी आहेत. ओके, आता त्या जॉबलन्स्की डायग्राम्समधला जो महत्त्वाचा जो ज्या वेगवेगळ्या ज्या स्टेट आहेत ओके त्यापैकी जी S0 स्टेट जी आहे ओके S0 स्टेट की जी ग्राउंड स्टेट आहे एनर्जी लेवल लो एनर्जी लेवल मॉलिक्युलची असणारी दॅट इज S0 ग्राउंड स्टेट आहे. हायर एनर्जी स्टेट जी आहे दॅट इज S1 आहे. त्यापेक्षा जास्त एनर्जी स्टेट S2 आहे. म्हणजे हे जी सगळी जी आहे ती इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स आहेत आणि ही इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन की वेगवेगळ्या ज्या सिम्बॉलच्या सहाय्याने आपण इथे इंडिकेट केलेलं आहे. सिम्बॉल A यूज केलेला आहे इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स, सिम्बॉल D यूज केलेला आहे डिसोसिएशनसाठी, किंवा की जी एक्सायटेड मॉलिक्यूल जे आहे पुन्हा तो एक्सायटेड स्टेट म्हणजे हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी ग्राउंड स्टेटला ज्यावेळेस येतो आहे ती प्रोसेस म्हणजे इंटरनल कन्व्हर्जन्स. ओके, दॅट इज त्यासाठी सिम्बॉल यूज केलेला C आहे. जो एक्सायटेड मॉलिक्यूल जे आहे
हाई एनर्जी लेवलचं जे एनर्जी आहे, एनर्जी व्हायब्रेशनल त्याला आपण रिलॅक्सेशन्स म्हणतो. आणि हे व्हायब्रेशनल रिलॅक्सेशन ते सिम्बॉल बीच्या साईने आपण इथे इंडिकेट केलेला आहे. सिम्बॉल एफ यूज केलेला आहे की जो हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल मीन्स S1 टू S0 स्टेट जे आहे, इमिशन रेडिएशन लुजेस इन दी फॉर्म ऑफ इमिशन्स जे आहे, तर त्याला आपण एफ यूज केलेला आहे. पुन्हा सिम्बॉल पी यूज केलेला आहे, एनर्जी लुजेस फ्रॉम T1 टू S0 स्टेट आहे. ISC यूज्ड टू इंटर सिस्टीम क्रॉसिंग जे आहे दॅट इज फॉरबिडन ट्रान्झिशन्स आहे, S1 टू T1 स्टेटमध्ये आहे. आणि एस दॅट इज फोटोसेन्सिटायझेशन आणि आर दॅट इज फोटोकेमिकल चेंजेस. ओके, तर हे सगळे हे सिम्बॉल्स आहेत की जे सिम्बॉल्स आपण यूज केलेले आहेत की त्या स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन्समध्ये, जॉबलेन्स्की डायग्राम्समध्ये ज्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेस एक्सप्लेन करण्यासाठी वेगवेगळ्या सिम्बॉल्स इथं यूज केलेला आहे. वेगळे जे सिम्बॉल्स आहेत इथे हे सिम्बॉल्स यूज केलेले आहेत की त्या प्रोसेस आपण इझिली अंडरस्टँड करू. ओके, पहिली जी प्रोसेस आहे जॉबलेन्स्की डायग्राम्समध्ये असणारी इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. आता ही जी इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, जी पॉसिबल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन जे आहे S0 टू S1 आहे, S1 टू S2 स्टेट जे आहे दॅट इज व्हेन मॉलिक्यूल ऑब्सॉर्ब लाईट एनर्जी अँड इट गेट इलेक्ट्रॉनिकली एक्साइटेड फ्रॉम S0 टू S1 अँड इफ एक्सेस एनर्जी देन इट गोज टू दी S2 स्टेट. इन दिस मॉलिक्यूल मे बी डिसोशिएट into the atoms, that is the process D. जी पहिली जी प्रोसेस आहे ती पहिली प्रोसेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन्स. S0 मीन ही जी ग्राउंड स्टेट आहे, ज्यावेळेस आपण मॉलिक्यूलला एनर्जी लाईट रेडिएशनच्या फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करू, तो मॉलिक्यूल एनर्जी ऑब्सॉर्व करेल आणि ऑब्सॉर्व केलेल्या एनर्जीमुळे तो मॉलिक्यूल ग्राउंड स्टेटपासून तो हायर एनर्जी स्टेट, एक्सायटेड स्टेट त्याला म्हणते आपण, त्या S1 स्टेटला तो इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स होईल. आणि हे जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स आहे ओके, S0 टू S1 पण एक्सेस एनर्जी यूज केले तर इट अगेन गोज टू दी S1 टू S2 स्टेट. आता ही जी S1 टू S2 जी स्टेट आहे, S1 टू S2 जी स्टेट आहे ती हाय एनर्जी स्टेट असल्यामुळे की जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलचं डिसोसिएशन ॲटमच्या फॉर्ममध्ये होईल. म्हणून ही जी प्रोसेस जी आपण म्हणतो डिसोसिएशनची प्रोसेस S1 टू S2 ह्या स्टेपमध्ये त्या मॉलिक्युल्समध्ये होईल. सेकंड आहे व्हायब्रेशनल रिलॅक्सेशन. सेकंड आहे व्हायब्रेशनल रिलॅक्सेशन प्रोसेस बी. The vibrational relaxation, the electronic energy is subdivided into vibrational energy. Molecule in higher energy level in S1 state loses energy by collision and come to the ground state known as energy cascade. ओके, तर ही जी प्रोसेस जी आहे बी, जी प्रोसेस जी आहे वेगवेगळ्या स्टेटमध्ये तयार होणारी जी प्रोसेस जी आहे दॅट इज व्हायब्रेशनल रिलॅक्सेशन आहे. एक्सायटेड झालेली जी मॉलिक्युल्स आहे ती जी एनर्जी आहे दॅट इज दीज आर दी लोअर एनर्जी व्हायब्रेशनल एनर्जी अँड हायर व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये तो मॉलिक्युल्स काय होईल, येथे जी एनर्जी रिलॅक्स होईल. ती जी प्रोसेस जी आहे दॅट इज बी प्रोसेस, आपण सिम्बॉल बीच्या साहाय्याने इथे यूज केलेला आहे. S0 S1 आणि S2 किंवा T2 आणि T1चे असणारे हे सगळे व्हायब्रेशनल रिलॅक्सेशनच्या प्रोसेस आहेत. देन नेक्स्ट आहे इंटरनल कन्व्हर्जन दॅट इज प्रोसेस सी. ओके, आता जो आपण प्रोसेस सी जी आहे इंटरनल कन्व्हर्जन S2 टू S1, S1 टू S0 स्टेट, दी मॉलिक्यूल लुजेस एनर्जी इन दी फॉर्म ऑफ हीट अँड कम इन टू दी ग्राउंड स्टेट. दिस change is known as internal conversion and these are the non-radioactive process. इथे ज्या नॉन रेडिओक्टिव्ह ही जी प्रोसेस जी आहे इंटरनल कन्व्हर्जनची जी प्रोसेस जी आहे नॉन रेडिओक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये जी एनर्जी लूज होणार आहे ती हीटच्या फॉर्ममध्ये लूज होईल आणि मॉलिक्यूल S2 टू S1ला येईल आणि S1ची असणारी जी एनर्जी आहे अगेन लुजेस इन दी फॉर्म ऑफ हीट एनर्जी टू कम इन टू दी S1 टू S0 स्टेट. ओके, म्हणजे जे इंटरनल कन्व्हर्जन जे आहे हायर एनर्जी टू लोअर एनर्जी, हीट एनर्जी लूज करून ते मॉलिक्युल्स काय करतील, ग्राउंड स्टेटला येतील. त्याला काय म्हणतो आपण इंटरनल कन्व्हर्जन. डिसोसिएशन आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे की ज्यावेळेस S1 मध्ये एनर्जी आपण जर एक्सेस एनर्जी अजून यूज केली तर मॉलिक्यूल ऑब्सॉर्व एनर्जी अँड इज गो टू दी S2 स्टेट. इन दी S2 स्टेट the high energy, these are the high energy state, therefore the molecule can be dissociate into the atom, so therefore this process is known as a dissociation process. Then next process आहे intersystem crossing.
inter-system crossing ISC S1 to T1 state. According to selection rule, it is forbidden transition, but vibrational level of S1 state may have same energy as those of the T1 state. In such case, energy may cross over from S1 to T1 state without loss or gain of energy. This change of spin is known as ISC. ओके, तर ह्या डायग्रॅम्समध्ये जर आपण पाहिलं, जसं की स्पिन स्टेट चेंज जे ट्रान्झिशन आहे त्याला आपण फॉर्बिडन ट्रान्झिशन्स म्हणतो आहे, परंतु ह्या केसमध्ये S1ची व्हायब्रेशनल एनर्जी आणि T1ची व्हायब्रेशनल एनर्जी हे दोन्हीची सेम एनर्जी असल्यामुळे एनर्जी क्रॉस ओव्हर होते फ्रॉम S1 टू T1. परंतु ज्यावेळेस हे क्रॉस ओव्हर होते, ह्या क्रॉस ओव्हर होत असताना त्या मॉलिक्युल्समध्ये एनर्जी गेनही होत नाही किंवा लॉसही होत नाही. म्हणून हे जे ट्रान्झिशन जे आहे अकॉर्डिंग टू सिलेक्शन रूल हे फॉर्बिडन ट्रान्झिशन आहे. परंतु जर आपण जर एनर्जी कंटेंट जर पाहिला तर तो एनर्जी कंटेंट सेम असल्यामुळे एनर्जी मे क्रॉस ओव्हर फ्रॉम S1 टू T1 स्टेट. देअरफॉर दीज आर दी अलाउड ट्रान्झिशन्स. ओके, अँड दिस अलाउड ट्रान्झिशन इज नोन ॲज ISC ट्रान्झिशन, दॅट इज इंटर सिस्टीम क्रॉसिंग. आणि त्यासाठी सिम्बॉल किंवा प्रोसेस त्याला जे आपण म्हणतो प्रोसेस ई आहे. तर नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस F, दॅट इज एनर्जी बाय इमिशन ऑफ रेडिएशन ऑफ लॉंगर वेवलेंथ दॅन दॅट ऑफ द ऑब्सॉर्ब्ड लाईट, that is S1 to S0 state. This process is called as fluorescence. Generally, it is the emission of light by substance that has absorbed light. In most cases, the emitted light has a longer wavelength, that is lower energy than the absorbed radiations. This again visible light, and the best example of फ्लोरोसन्स इज दॅट इज नॅचरल एक्झाम्पल फायरफ्लाईज. ओके, ह्याला आपण मराठीमध्ये काजवा म्हणतो आहे. हे जे आपण पाहिलेलं आहे, जी लाईट जी आहे इमिट होण्याची चमकणारी असणारा जो काजवा हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे फ्लोरोसन्स. आता ही जी प्रोसेस जी आहे डायग्रॅममध्ये आपण पाहूया. ओके, की जी प्रोसेस F फ्लोरोसन्स त्याला म्हणतो आहे. Fluorescence, that is the S1 state energy may loses in the form of light radiations. Okay, emission of light radiation, and it can come to the ground state, that is S0 state. That is this process is known as fluorescence process. Okay, comparatively these are the longer wavelength, that means lower energy state आहे. The next process आहे process P, that is phosphorescence process. Process P, phosphorescence process, that is T1 to S0 state. In this, the molecule in the T1 state may come to the S0 state by emission of radiation. Emission of radiation is known as phosphorescence. The wavelength of this radiation is longer than that of the fluorescent light as well as incident light. The phosphorescence take place after the time delaying but continue even after source of light is removed. डायग्राममध्ये आपण पाहूया, the energy in T1 state may loses in the form of light radiations and it come to the ground state, that is S0 state. S0 state, this is a pin flipping state, therefore it relatively slow step. The process which energy absorbed by the substance is released in the form of light, but it is relatively slow step आहे. In this, phosphorescence is slow due to there is a spin flipping take place. Main difference between process F, that is fluorescence process, and process P, that is phosphorescence process. Fluorescence process is that in the fluorescence the emission is basically immediately, generally in visible range if the light source is continuous. In phosphorescence process, material can be stored absorb light for a sometimes and then it release as a light resulting in afterglowing in possible. दोन्ही प्रोसेस मधला प्रोसेस F आणि प्रोसेस P मधला जो मेन जो डिफरन्स आहे की फ्लोरोसन्स जी प्रोसेस जी आहे, जोपर्यंत आपण प्रोव्हाइड केलेली लाईट आहे तोपर्यंत ही इमिशन्समध्ये होते आणि
एकदा की लाईट आपण रिमूव्ह केली की ही प्रोसेस स्टॉप होते आणि विजिबल रेंजमध्ये आहे, विजिबल लाईट इमिशन होते. परंतु फॉस्फोरेशन्स प्रोसेसमध्ये की जी ऑब्सॉर्ब्ड केलेली जी लाईट आहे त्या सबस्टन्समध्ये तो सबस्टन्स लाईट स्टोअर्ड करून ठेवतो आहे आणि तो नंतर पुन्हा तो लाईटच्या फॉर्ममध्ये तो इमिट करतो आहे. ओके, म्हणजे इन्सिडेंट लाईट रिमूव्ह केल्यानंतरसुद्धा ह्या फॉस्फरसन्स प्रोसेस जी प्रोसेस जी आहे त्यामधून जी लाईट इमिशन ही सुरू होते. म्हणून ह्या स्टेपला जी आहे ही स्लो स्टेप आहे कम्पॅरेटिव्हली फ्लोरोसन्सपेक्षा. ओके, आता ही जी प्रोसेस जी आहे आर जी असणारी जी प्रोसेस आहे की दॅट इज अ प्रोसेस जी T1मधली असणारी जी एनर्जी आहे त्या T1मधली एनर्जी आणि ते लूज होऊन S0 स्टेटला जाण्याचा जो टाईम जो आहे तो जास्त असल्यामुळे ह्या एनर्जी जी आहे ते एनर्जी फोटोकेमिकल रिॲक्शन्समध्ये ते यूज होते. ओके, आणि ही जी एनर्जी आहे दीज आर दी सफिशियंट एनर्जी टू ब्रेक दी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. अँड देन लास्ट आहे फोटोसेन्सिटायझेशन्स. दी मॉलिक्यूल इन T1 स्टेट may transfer their energy to the another molecules known as acceptor which get excited and it will come to the ground state by non-radioactive process जे आहे. ओके, जी लास्ट प्रोसेस जी आहे फोटोसेन्सिटायझेशनची असणार. फोटोसेन्सिटायझेशन्समध्ये T1 स्टेटमध्ये असणारी जी एनर्जी आहे हायर एनर्जी लेवल जी असणारी जी एनर्जी आहे ही एनर्जी ॲक्सेप्टर मॉलिक्यूलला सप्लाय करून की जो ॲक्सेप्टर आहे त्या ॲक्सेप्टरला फोटोसेन्सिटायझर्स असं म्हणतो आहे आणि तो ॲक्सेप्टर एनर्जी ॲक्सेप्ट करून की जो पुन्हा फॉर्ममध्ये लूज करून तो ग्राउंड स्टेटला येते. ओके, तर दीज आर दी जॅव्हलन्स्की डायग्राम्स यूज्ड टू लर्न डिफरंट प्रोसेस इन दी फोटोकेमिकल रिॲक्शन. मेनली यूज करतो आहे आपण की ज्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहेत फोटोकेमिकल रिॲक्शन्समधल्या असणाऱ्या त्या डिटेल स्टडी करण्यासाठी ह्या स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशनचा यूज करून की त्या प्रोसेस आपण समजून घेतो.